आधी होऊया. श्वासावरती लक्ष आहे माझं. पूर्ण माझं लक्ष श्वासावरती आहे. एका पायापासून डोक्यापर्यंत शरीर बघूया. काया माझी, कसं मला हात मिळाले, पाय मिळाले, डोळे मिळाले, कान मिळाले. शांतपणे बघूया सगळे. धन्यवाद देत आतमध्ये हे शरीर मला मिळाले म्हणून क्षमा साधना करता येते. खूप शांत होऊया. आतमध्ये एकदम शांत विचाराने, कुठलेही विचार नाही, फक्त भगवान डोळ्यासमोर आहे. अत्यंत शांत अवस्था आहे माझी. मी मनापासून आधी माझी स्वतःची क्षमा मागतो. स्वतःला क्षमा करतो की मी माझ्या शरीराला कुठलेही पदार्थात टाकून त्रास दिला असेल. अतिजागरण, अनावश्यक प्रवास, अनावश्यक इच्छा. माझी खरंच गरज आहे का इच्छा आहे न बघता पळत 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 रजोगुण वाढवला आहे आणि शरीर माझं बिघडवलं आहे. त्या शरीराची क्षमा आली. माझी पत्नी, माझा पती, माझी आई वडील, काय बरोबर काय चूक न म्हणता मी मनापासून क्षमा मागतोय. कारण तिथेही तो अंश आहेच. तिथून पण एक आत्मा कार्य करतोय आतमधून, शून्य अवस्थेतून. त्यांची क्षमा मागतो. माझ्या समाजामध्ये जाता येता माझ्याकडून काही गैरवर्तन झालं, हिंसा झाली, बोलणं झालं, शिवीगाळ झाली, वाईट शब्द आले, कोणाचं मन दुखावले मी माझ्या शब्दांनी, माझ्या वाणीनं. मी मनापासून त्यांची पण क्षमा मागते, क्षमा मागतोय. प्राणीमात्रांच्या प्रती, वृक्षांच्या प्रती, प्रदूषणाच्या प्रती, पर्यावरणाच्या प्रती माझ्याकडून काही जर हानी झाली असेल, त्या जीवांना पण माझ्यामुळे त्रास झाला असेल, त्यांची मी क्षमा मागतो. क्षमा मनापासून मागते. असताना कदाचित चुकून माहीत नसल्यामुळं माझ्या आई वडील, आजी आजोबा, पूर्वज यांच्याशी कदाचित माझ्याकडून चूक झाली आणि नीट नाही वागता आलं. तुम्हाला क्षमा मागतो, क्षमा करतो मन मोठं करून. त्यांची क्षमा मागूया. बस्तीसारख्या पवित्र ठिकाणी येत असताना मनामध्ये जर कुठली चुकीचे विचार आले असतील, त्या पंडितांची क्षमा मागू. स्वच्छ होऊ, मोकळे होऊ, शांत होऊ जाऊया. जीवित, सजीव, निर्जीव, पंचमहाभूत, वृक्ष, शांत मनाने सगळ्यांची क्षमा मागतोय आपण. आधी मी क्षमा करतो सगळ्यांना. कामे सर्व जीवेम, सर्व जीवामी, सगळ्यांना क्षमा करतो. सर्वे जावा भ्रमंतु मे, सगळे जीव मला क्षमा करो. माझ्या आतल्या विकारांना सुद्धा मी तुम्हाला पण सांगते, तुम्ही मुक्त व्हा. नमो अरिहंताणां, नमो सिद्धाणां, नमो आयर्याणां, नमो वज्रायाणां, नमो रे सर्व संतांना नमस्कार. माझी क्षमा याचना सर्वांच्यापर्यंत पोचू. मला शुद्ध, पवित्र, छान जीवन प्राप्त हो. माझं कुटुंब सुसंवादात राहो. माझ्या चरितार्थाचे, प्रपंचाचे सर्व विषय उत्तम प्राप्त हो आणि मला आत्मबोधाची अवस्था प्राप्त हो. ही भगवान तुमच्या चरणी प्रार्थना. आणि त्यासाठी माझी क्षमा आज खऱ्या अर्थानं स्वीकार करा. मी पामर आहे, अजूनही मला तेवढी साधना झालेली नाही आहे, पण तरीही मी आता प्रयत्न करून तप करणार आहे, क्षमा मागणार आहे. वेळोवेळी लक्षात ठेवून ठेवून मी क्षमा मागेन आणि मिळालेल्या जीवनाला धन्यवाद देईन. या शरीराला पुन्हा एकदा धन्यवाद. वाणीला, दृष्टीला, कानांना, श्रवणाला, सर्वांना धन्यवाद. ज्यांच्यामुळे मला जीवनामध्ये आनंद मिळतो आहे त्या सर्वांना धन्यवाद. आणि कुठल्याही प्रकारची चूक झाली असेल तर त्या सर्व मंगल मागलेले म्हणत सर्वांना क्षमा करतो, सर्वांची क्षमा मागतो आणि स्वच्छ होते मी. भगवानांना मनात एकदा वंदन, मनापासून वंदन. हे सगळं प्राप्त हो म्हणून वंदन करूया आणि शांत मनाने डोळे उघडूया.